गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी मित्र आणि नियमित क्लास अटेंड करणारे सर्व सदस्य, ठीक आहे. चला, छान दिवस उजाडलेला आहे. या प्रसन्न सकाळी आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. आपण मापन हा घटक पाहत आहोत. मापन या घटकामध्ये आतापर्यंत आपण यामध्ये वस्तुमान समजून घेतले, त्यानंतर लांबी समजावून घेतली. लांबीवरती आपण 2 भाग केले, वस्तुमानावर 2 भाग केले. तर आता आपण लांबी आणि वस्तुमान झाल्यानंतर मापनामधील लीटर हा घटक समजावून घेणार आहोत. लीटरसाठी आपण 2 भाग करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण संकल्पना समजावून घेऊ आणि दुसऱ्या भागात आपण त्याची उदाहरणे व रूपांतर समजून घेऊ. ठीक आहे. चला, लिटर आणि गणित या विषयातील या 5व्या भागाला आपण सुरुवात करू. ठीक आहे. तुमच्या समोर बघा, स्क्रीनवरती मी एक शब्द लिहिलेला आहे, लिटर नावाचा. लिटर हे पातळ पदार्थ मोजण्याचं मापन आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पातळ पदार्थ कोणकोणते असतात, जे आपण रोज वापरतो ते. पाणी लिटरमध्ये मोजतात. तेल जे तुम्ही घेऊन येता पॅकेटमध्ये, त्याच्यात असतं 900 मिली लिटर. त्याच्यानंतर दूध, जो तुमचा दूधवाला तुम्हाला आणून देतो, पॅकेटमध्ये असतं 500 मिली लिटर. 1 लिटर, 2 लिटर कॅन मध्ये आणलं किटलीमध्ये तर 5 लिटर. ग्रामीण भागात जर कुणाच्या घरी गाईचा गोठा असेल तर त्याच्यामध्ये 30 लिटर, 40 लिटरची कॅन असते, 20 लिटरची कॅन असते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर असं दूध बाहेर काढायला एक दांडीचं माप असतं, अशा प्रकारचं. या मापामध्ये आपल्याला त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 लिटर, किंवा जर माप छोटा असेल तर या मापावरती असतं 500 ml. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा लहान माप असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं 250 ml. म्हणजे हे असतं 1 लिटरचं माप, हे असतं अर्धा लिटरचं माप 500. आता तुम्हाला 1 आणि अर्ध्याचा फरक समजायला लागलेला आहे, कारण मापनामध्ये आपण हे घटक घेतलेत. मग या मापात काय केलं जातं, तेल, पाणी, जे काही पदार्थ असतील पातळ ते मोजले जातात. यात बहुतांशी दूध मोजलं जातं. काय मोजलं जातं, दूध. मग या मापात ते धारण केलं जातं, म्हणून त्या मापाची धारण करण्याची क्षमता जी असते तिला धारकता म्हणतात. काय म्हणतात, धारकता. जर तुम्ही दुधाची किटली वापरत असाल, मोठी किटली असेल तुमच्याकडे, तर ह्या किटलीमध्ये जर तुमच्याकडे 5 लिटर दूध बसत असेल तर ही 5 लिटरची काय असते, 5 लिटर याची धारकता आहे. काय आहे, धारकता आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जर एखाद्या गाडीची पेट्रोलची टाकी बघितली, गोल टाकी असते बघा. या गोल टाकीला इथे एक असं बुच झाकण दिलेलं असतं. या झाकणातून या टाकीत लिहिलं, तिथे लिहिलेलं असतं 40 लिटर. 40 लिटर म्हणजे ह्या टाकीची ती क्षमता आहे, त्या टाकीची ती धारकता आहे. एवढी धारकता याच्यामध्ये असते. अजून काय पदार्थ मोजतात, पेट्रोल मोजलं जातं, तेल मोजलं जातं, दूध आहे, रॉकेल आहे, डिझेल आहे, पाणी आहे. अशा प्रकारचे पातळ पदार्थ लिटरमध्ये मोजले जातात. ठीक आहे. आधी आपण बघितलं लांबीसाठी सेंटीमीटर होतं, मीटर होतं, मीटर, त्यानंतर किलोग्रॅम, आणि आज आपण लिटर समजावून घेणार आहोत. आले लक्षात, लिटर. ओके. चला, आता आपण त्याचे मापन आणि वजन समजावून घेऊ. ओके. तर आपण लिटर हा घटक समजावून घेत आहोत. लिटरमध्ये मापनामध्ये धारकता मोजली जाते. मग आता लिटर मधलं सर्वात लहान परिमाण काय, सर्वात लहान परिमाण आहे मिलीलिटर. काय आहे, मिलीलिटर. मिलीलिटर. 1 ml हे सर्वात लहान परिमाण. म्हणजे तुम्ही जर एक चमचाभर दूध घेतलं ना तर ते 5 ml असू शकतं. किती असू शकतं, एका छोट्या चमच्यामध्ये तुम्ही जर असा लहान चमचा घेतला तर या चमच्यामध्ये तुमच्याकडे 5 ml दूध, तेल काही पण असू शकतं. ठीक आहे, 5 ml. मग 1 मिलीलिटर हे सर्वात लहान परिमाण आहे. असे जर 1000 झाले, 1000 ml झालं ना, 1000 ml किंवा 1000 मिलीलिटर, ठीक आहे,
मिलीलिटर, तर या 1000 मिलीलिटरचा 1 लिटर होतो. काय होतो? 1 लिटर होतो. म्हणजे काय, असे चमचे जर तुम्ही घेतले किंवा 250च्या मापाने किंवा 100 ग्रॅमचं माप आहे, समजा आपण असं घेतलं, बघा हे 100 ग्रॅम दुधाचं माप आहे, ठीक आहे. या मापामध्ये 100 ml दूध बसतं. 100 ml चे जर मी 10 घेतले, एक माप ओतलं एका पातेल्यात, ह्या पातेल्यामध्ये एक माप ओतलं, ठीक आहे. इथं एक ओतलं 100 झाले, एक ओतलं 100 अधिक 100 200 झाले, अधिक 100, मी मुद्दाम करतो आहे, 100 पुन्हा 100 400 पुन्हा 100 500. मग आता ह्या मापामध्ये जर 500 झालेले असले याच्यामध्ये, ओके, हे जर 500 असतील ना, 500 ml म्हणजे 5 माप झाले, 1 माप 2 माप 3 माप 4 माप आणि 5 माप. 100चे 5 माप झाले की 500 ml होतं, म्हणजे अर्धा लिटर होतं. किती लिटर होतं? अर्धा लिटर. आलंय लक्षात? मग ह्या पातेल्यात मी 100 लहान मापाने घरी करून बघा असेल माप तर, किंवा तुम्ही जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना, तो साधारण 200 मिलीचा आहे. किती मिलीचा आहे? 200 मिलीचा, म्हणजे ह्या मापापेक्षा 200 मिली. मग आता 100चे माप आपण इकडे 5 टाकले होते, आपण थोडं मोठं पातेलं घेऊ, बेसिक पासून जाऊ, संकल्पना एकदा लक्षात आली की अडचण येणार नाही. याच्यात जर 10,000 असतील, 1000 ml म्हणजे 1 लिटर असेल, तर या 100चे किती माप घ्यावं लागतील? अर्ध्याला जर 5 माप घेतले, अर्ध्याला 5 माप, तर आणखी एक 6 7 म्हणजे 700 मिली, 8 म्हणजे 800 मिली, 9 म्हणजे 900 मिली आणि 10 म्हणजे 1000 मिली. किती झाले? 10 म्हणजे 1000 मिली. म्हणजे कसे बघा, 100 मिली गुणिले 10 माप, 1 2 3, बरोबर आहे. 1 तासात लिहिला आणि त्याच्यावर 3 शून्य दिले, किती मिली झाले? 1000 मिली, म्हणजे झाला 1 लिटर. 1 लिटर, बरोबर. हे 10 माप जर आपण याच्यात टाकले ना या पातेल्यात, तर 1 लिटर दूध तयार होतं. किती होतं? 1 लिटर दूध तयार होतं. आलं लक्षात? परत एकदा सांगतो, 100 मिलीचं लहान माप घेतलं, सर्वात लहान माप असतं 1 मिली. या चमच्यात मी तुम्हाला 5 मिली दाखवलेला आहे. अतिशय सोपे. 5 मिली तेल तुम्ही रोज डोक्याला लावते आई तुमच्या, बरोबर. आई ओतून घेते की नाही, थोडंसं तेल हातावर घेते, तिचा अंदाज असतो 5 मिलीचा, आणि ती तुमच्या डोक्याला लावते, बरोबर. मग असं जर 5 मिली आहे हे आपल्याला समजलं, मग दुधाचं माप आहे 100 मिलीचं, असे आपण 5 माप घेतले, 1 2 3 4 5, आणि 5 माप एका पातेल्यात टाकले, किंवा त्या मापात दही घेतलं, तर हे अर्धा लिटर दही होईल इथं, ठीक आहे. त्यानंतर 10 माप घेतलेस तर इथं तेच दूध 1 लिटर होईल. आले लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला मापनामध्ये हे लक्षात आलं असेल, 1000 मिली म्हणजे 1 लिटर. ओके, 1000 मिली म्हणजे 1 लिटर. आता आपण पुढे जाऊ, चला, ठीक आहे. तर आता आपण हे बघितलंय की सर्वात लहान माप आहे लिटर, म्हणजे धारकता मोजण्याचं सर्वात लहान माप मिली लिटर आहे, ज्याला आपण ml असं म्हणतो. इंग्लिश मधून किंवा मराठी मधून मिली असं लिहितो, मिली लिटर. 1000 ml असतील तर त्याचा 1 लिटर होतो. आपण 1 लिटर दुधाचं बघितलं. आपल्याला आता पुढे जायचंय. 2000 ml म्हणजे किती? 3000 ml म्हणजे किती? ठीक आहे. 4000 ml म्हणजे किती? पुढचं 10,000 ml म्हणजे किती? ओके, हे आपल्याला बघायचे. चला, तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही वहीवरती याची उत्तर काढू शकता, लिहू शकता. बघा बरं, जर 1000 ml म्हणजे 1 लिटर असेल तर 2000 ml म्हणजे किती? 2 लिटर. ठीक आहे. 3000 ml म्हणजे किती? काय करतोय आपण? इकडे बघा, 2000 ml याला 1000 ने भागलं, 1 गेला, 2 गेला, 3 गेले, 3 शून्य गेले, किती उरले? 2 लिटर. किती उरले? 2 लिटर. 3000 ml म्हणजे किती? काय करणार आपण? हे 3000 ml घेतले आणि त्याला 1000 ml ने भागलं. ओके, हा गेला, हा गेला, हा गेला, 1 चा छेद राहिला, काही फरक पडत नाही, 3 राहिले, बरोबर. म्हणजेच इथं झाले 3 लिटर. ओके, येतंय लक्षात? खूप सोपं आहे.
4000 ml म्हणजे किती लिटर? आता जर याचे 2 असतील याचे 3 असतील तर 4000 ml ला 1000 ml ने भागा, हा शून्य 3 ला 3 शून्य कट करा, 4 लिटर. इकडं लहान माप होतं त्यामुळं जास्त घ्यावं लागतं, इकडं मोठं माप झालं कमी घ्यावं लागतं, शून्य कट होतात. आता 10,000 मिलीलिटर आहे विद्यार्थ्यांनो, इथं बघा 10,000 ml आहे, त्याला 1000 ने भागा. बघा हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, 3 गेले, 1 2 3 उरले 10. 10,000 मिलीलिटर म्हणजे 10 लिटर. आले लक्षात? 10 लिटर. समजले? काय केलं आपण? 2000 ml चे 2 लिटर झाले, 3000 ml चे 3 लिटर झाले, 4000 ml चे 4 लिटर झाले, 10,000 ml चे 10 लिटर झाले. आता आपण उलट बघू. ठीक आहे, उलट बघू. आता लिटर घेऊ आणि त्याचे ml करू. चला बघू. आपण आधी काय बघितलं? 2000 ml चे 2 लिटर झाले, 3000 ml चे 3 लिटर झाले, 4000 ml चे 4 लिटर झाले, 10,000 ml चे 10 लिटर झाले. आता आपल्याला इथं दिलंय 2 लिटर दिलेले आहे. 2 लिटरचे किती ml होणार? 2 लिटरचे किती ml होणार? बरोबर आहे. काय करायचंय 2 लिटरला? आता या 2 लिटरला 1000 ml ने गुणायचंय. 1000 ml ने गुणा म्हणजे या 2 वरती 3 शून्य द्या. काय झालं? 2000 ml. बरोबर. बघा इथं 2000 ml झालं. ठीक आहे. पुढे 5 लिटर म्हणजे किती ml? मग या 1000 ml ने गुणा 5 ला, त्याच्यावर 3 शून्य दिले, उत्तर येईल 5000 ml. बरोबर आहे. 7 मिलीलिटर 7 लिटर म्हणजे या 7 ला 1000 ने गुणायचं. इकडं ml चे लिटर करताना भागलो होतं, इकडं लिटर मोठं माप आहे, त्याचं लहान मापात करताना त्याची संख्या वाढेल, त्याला गुणावं लागेल. 7 ला गुणलं 7000 ml. कळले? आलं लक्षात? इकडं आपण त्याला भागलो होतं, ml चे लिटर करताना कमी केले, इकडं लिटरचे ml करताना गुणलं की तुमचं उत्तर येणार आहे. समजले? ओके, चला पुढचं उदाहरण घेऊ. तर आता आपल्या समोर उदाहरण आहे बघा, 2 लिटर आणि 7 लिटर, सॉरी 5 लिटर. ठीक आहे. 2 लिटर म्हणजे काय? असं धरलं की अमोल नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे आधी 2 लिटर दूध होतं आणि त्याच्या भावाने त्याला परत 5 लिटर दूध आणून दिलं. तर आता अमोलकडे किती दूध झालं? हे लिटर आहेत आणि हे लिटर आहेत, सरळ सरळ त्यांची बेरीज होईल. या दोघांच्या लिटरचं खाली लिटरच येईल मापनामध्ये. 2 आणि 5 किती झाले? 7 लिटर होईल. ठीक आहे. आता यातच आपण बदल करू. अमोलकडे 2 लिटर दूध होतं. ठीक आहे. मी आता उत्तर थोडं चेंज करतो. बघा यामध्ये अमोलकडे 2 लिटर 500 मिलीलिटर दूध होतं ml आणि त्याच्या भावाने त्याला 2 लिटर 200 ml दूध आणून दिलं किंवा मिलीलिटर. ठीक आहे. ml च्या जागेवर आपण मिलीलिटर लिहू मराठीतून, परिमाण दोन्ही लिहून बघू. ठीक आहे. तर आता अमोलकडे दूध किती झालं? अमोलकडे दूध किती झालं बघा. आता इथं काय करायचंय, तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर पॉज करा. हे ml ची बेरीज ml खालीच लिहायची आणि त्यानंतर लिटरची लिटर मध्ये लिहायची. 0 0 0 हा इथे गेला, हा इथे गेला, हे 5 आणि 2 7 झाले, हे झाले ml. काय झाले? ml. पण जर ह्या 700 ml चा 1000 झाला असता ना पुढे, तर तो इकडे आला असता लिटर मध्ये. बरोबर की नाही? कारण काय 1000 ml बरोबर 1 लिटर होतो. मग इकडे जर 1000 झाले तर इकडे टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे. आता काय आहे? लिटरचं लिटर 7 म्हणजे अमोलकडे 7 लिटर 700 मिलीलिटर दूध झालेलं आहे. तो भरपूर दूध पिऊ शकतो. तुम्ही पिता का दूध? नसेल पित तर किमान रोज 200 मिली तरी 1 ग्लास दूध पित चालायचं. ठीक आहे. लहान मुलांनी त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी त्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळेल. ओके, चला आणखी एक उदाहरण आपण बघू. अशाच प्रकारचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे ज्याच्यामध्ये माप समान असतील. बघा काय करतोय याच्यामध्ये. रमेशकडे
1 लिटर 500 मिलीलिटर 500 ml दही होते, त्याला काकूने 2 लिटर आणि 500 मिलीलिटर दही पुन्हा दिले. हे दही आहे, ठीक आहे. ओके, बघा दोन्ही पण दही आहे. त्याच्याकडे 1 लिटर 500 मिलीलिटर दूध होतं, दही होतं, म्हणजेच किती हो, 1 आणि 500 जर धरलं तर त्याला असं म्हणतात 1.5 लिटर, आणि 2 आणि 500 धरलं तर त्याला असं म्हणतात दशांश चिन्ह देऊन 2.5 लिटर. ठीक आहे, हे लिटर होईल. 500 ml म्हणजे लिटर मध्ये जातं. मग आता हेच इकडं मांडले, हे दही आहे. या दोघांची आता असं विचारले, रमेशकडे 1.5 लिटर दही होतं आणि रमेशला त्याच्या काकूने 2.5 लिटर दही दिलं, तर एकूण दही किती झालं बघा बरं. हा 0 0, हे 0, 5 आणि 5 झाले 10. तुम्हाला काय सांगितलं, हे 10 म्हणजे इथं 1000 होतील. 10चे 1000 झाले. 1000 झाला का 1 लिटर होईल, तो इकडे ऍड करायचा ह्याच्यात. 1000 झाले का, आता झाला 1 आणि 1 2 आणि हे झाले 4 लिटर. ठीक आहे, आणि हे ml. म्हणजे रमेशकडे आता 4 लिटर दही झाले. किती लिटर दही झालं, 4 लिटर. आले लक्षात. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. तर आता आपल्या समोर पीडीएफ आहे, ज्यामध्ये आपण धारकता पाहत आहोत. लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. तुम्हाला गाळलेल्या जागेला विचारलं जाईल. टिंब हे धारकता मोजण्याचे एकक आहे. धारकता मोजण्याचे एकक आहे. ठीक आहे, हा एकक म्हणजे मोजण्याचे एकक, बरोबर. काय आहे हो, लिटर हे धारकता मोजण्याचे एकक आहे. ठीक आहे, आले लक्षात. पुढचं बघू. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, आणि 1000 मिली, किंवा इथं पहा मिली लिटर लिहिलं आणि मिली लिहिलं तरी तेच आहे. 1000 मिली म्हणजे तुम्ही नाही का एखाद्याला म्हणतात आदित्य, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय असतो, आदी, तसा मिली लिटर एवढं लिहूस तर छोट्या याच्यात लिहिता येईल मिली, किंवा लिहिता येईल ml. हे तिन्ही नावं म्हणजे समान आहे. हे समान आहे. ठीक आहे, कळलंय. चला पुढचं पाहू. आता 1000 म्हणजे आपण भाकरीचं परत उदाहरण घेऊ. 1000, ठीक आहे. मग 1000चे तुकडे केले तर किती होतील हो, 4 तुकडे केले तर हे 250, हे 250, हे 250, हे 250, हे सगळे ml झाले. ठीक आहे, ml म्हणजेच पावशेर. 1/200 म्हणजे होतं पावशेर. ओके, मग 250 ml, सॉरी 250 ml, 250 ml म्हणजे 1 पाव. 1 पाव बघा इथं दिलंय, म्हणजेच 4 तुकड्यांचा, 4 तुकड्यातला 1 भाग घेतला तर तो झाला 1 पाव, म्हणजे झाला 250 ml. मग जर 2 भाग घेतलेले असले तर 2 भाग म्हणजे झाला अर्धा लिटर, म्हणजे झाला 500 ml. येत आहे का लक्षात. बघा इथं अर्धा लिटर म्हणजे 500 ml. बघा पाव लिटर म्हणजेच 0.50, 250 लिटर म्हणजेच 250 मिली. कारण इथं पॉइंट का दिलाय, जर 1 लिटर पूर्ण असतं आणि पावशेर असते तर ते असं लिहिलं असतं, बरोबर की नाही. 1 लिटर पूर्ण आणि पावशेर, पण इथं काहीच नाहीये, फक्त 250 मिली आहे, म्हणून त्याचं लेखन असं करतात. जर अर्धा असेल तर काय लिहिणार, तो 1 लिटर पूर्ण नाही म्हणून काय लिहिणार, 0.500 मिली असं लिहिणार. आणि जर 1.5 लिटर असतं तर हा 1 पॉइंट आणि 500 मिली असं लिहिलं असतं, किंवा 1.5 लिटर असं लिहिलं असतं. हे बघा इथं कसं लिहिलंय, हे अर्धा लिटर जे मी इथं लिहिलंय अर्धा लिटर तेच इथं आहे. अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, बरोबर 500 मिली. अर्ध्याचं मी माप काढून दाखवलं होतं ते आहे ते. त्यानंतर पाऊण लिटर म्हणजे 1 भाग 2 भाग 3 भाग, बरोबर. मग 4 भागापैकी 3 भाग घेतले तर होतो 700 ml, म्हणजे होतो पाऊण लिटर. पाऊण लिटर, कळलंय. बघा इथं दिलंय पाऊण लिटर म्हणजे 4 भागापैकी 3 भाग घ्या, म्हणजे 0.700 लिटर, म्हणजेच 750 मिली. कळलं, 750 मिली. अशा प्रकारे
आपण पुन्हा एकदा 1000चं उदाहरण घेतलं, त्याचे 4 तुकडे केले विद्यार्थी मित्रांनो. त्या 4 पैकी जर एक घेतलेला असेल तर तो होतो 1 पाव 250 मिली, पाव लिटर दूध, पाव लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर अर्धा घेतला तर ह्या 250चे आणि 250चे 2 माप घेतले. 250 आणि 250 500 होतात. 500 मिली म्हणजे अर्धा लिटर होतं, जे मी पातेल्याच्या मापात काढून दाखवलं होतं. आणि जर आपल्याकडे जास्त पाहुणे आले तर आपण 250 आपलं, 250 दुसऱ्या पाहुण्यांचं, 250 त्यांच्या लहान बाळांचं, असं 750 मिलीलिटर दूध घेतो. म्हणजे आपण 3 माप घेतो 250चे आणि भरपूर दूध आपण पितो, पाहुण्यांना उपाशी ठेवतो. असं होत नाही. गंमत केली तर अशा प्रकारे 750 मिलीलिटर दूध होतं, म्हणजे होतं पाऊण लिटर. किती होतं? पाऊण लिटर. ठीक आहे. तुम्ही पाऊण लिटरचं दही लावलं तर अर्धा लिटर स्वतः खा आणि पाहुण्यांना वाटीत थोडंच द्या. ओके, चला ठीक आहे. पुढचं बघू. आपण मापन समजावून घेतलं. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, पाव लिटर म्हणजे 250 मिली, अर्धा लिटर म्हणजे, थोडं रिपीट करतो संकल्पना पूर्ण होईल, 750 म्हणजे पाऊण. ठीक आहे, आले लक्षात? ओके, चला 2 उदाहरणं घेऊ आणि मग थांबू. तर आता तुमच्या समोर एक 7व्या नंबरचं उदाहरण ठेवलेलं आहे बघा. 34 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 34 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? खूप सोपं आहे. जसं आपण पाहिलं होतं 2 लिटर म्हणजे 2000 ml. बरोबर ना? हेच ना, 34 लिटर म्हणजे किती ml. मग आता तसंच आपल्याला बघायचं आहे, 34 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? किती मिलीलिटर होईल? 340 होईल का? नाही, याला 1000 ने गुणावं लागेल. 34 गुणिले 1000 म्हणजे 34 वर 3 शून्य द्या, 1 2 3. हे कुठे आहे? इथे आहे. बरोबर 34,000 ml होईल. ठीक आहे, 34,000 मिलीलिटर. आले लक्षात? त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण बघू. काजल नावाची मुलगी आहे, ती जरा हुशार आहे आणि ती रोज दूध पिते. बघा, तुम्ही पित चला. काजल रोज 3.5 लिटर दूध घेते. पित नाही, घेते. ठीक आहे, मला वाटलं पिते का काय. ओके, म्हणजे किती मिलीलिटर दूध घेते हो? बघा, 3.5 मिलीलिटर, 3.5 लिटर आहे. तर आता आपण याचं 2 प्रकारे करू शकतो. ml मध्ये करताना ह्या 3चं तुम्हाला माहिती 3000 ml होणार आहे आणि या 500चं 500 होणार आहे. तर हे 3000 आणि 500 ml असे होतील 3.500. किंवा 3.5 ला डायरेक्ट तुम्ही 1000 ने गुणू शकता. हा तुमचा जो 0 आहे, हा जाण्यासाठी इथला एक 0 जाईल आणि ह्या 3.5 वर हे 2 शून्य दिले की तुमचे ml येतील. 2 पद्धतीने केलं, बेरीज करूनही करता येतं आणि गुणाकार करूनही करता येतं. उत्तर तेवढंच येतं. 3.5 लिटर होतं, याचं ml केलं 3चं 3000 ml, 500चं केलं 500 ml झाले 3.500 ml. आणि इथं पण केलं 3.5 ला 1000 ने गुणलं. दशांश चिन्ह काढायचं आधी, त्याच्यासाठी 1 शून्य कट करून टाका, नंतरचे 2 शून्य द्या. हे 3.500 ml होतं. समजले? ओके, उदाहरण सोपं आहे. थोडं वेगात वाटलं असेल तर स्लो करा. व्हिडिओचा स्पीडही स्लो करता येतो आणि बघता येतं. पुढचं बघू. पाण्याच्या टाकीमध्ये 2200 लिटर पाणी आहे. त्यातील 1679 लिटर व 500 मिलीलिटर घेतलं तर टाकीत किती उरलं? हे उदाहरण तुम्ही करायचं आहे. 2000 वजा, बघा याच्यामधनं 16779 आणि 500 मिलीलिटर घेतलं. आता ह्यांनी काय केलं, मी तुम्हाला मांडून उदाहरण करून देतो, सोपं करून सांगतो. याच्यानंतरही त्यांनी 525 मिली घेतलेलं आहे. ठीक आहे, आता तेच उदाहरण मी इकडे स्वतंत्र लिहून घेतलेलं आहे. बघा, इथं पाण्याच्या टाकीमध्ये एवढं लिटर पाणी आहे, 2200 लिटर पाणी, आणि वजा करायचंय 1679 लिटर आणि वरचे 525 ml. तर आता आपण 2 तुकड्यात हे उदाहरण करू. जसा जसा आपला सराव होईल तुम्ही सलग करू शकाल, हे मी तुम्हाला खात्री देतो. आता 2 तुकड्यात करू. आधी लिटर मधून लिटर वजा करून घ्या. या लिटर मधून लिटर वजा करा. तुम्ही स्वतः उदाहरण करायचे. माझ्या आधी पॉज करा आणि उदाहरण करा.
बघा या या शून्यातून 9 जात नाहीत, मग काय करणार आपण, इकडे हातचा घेणार, इथं दिले 9, इथं झाले 10, 10तून 9 गेले, किती उरला 1, बरोबर आहे. आता या 9तून 7 जातात का, हो. त्याच्यानंतर या 6तून 6 जात नाहीत, या 2तून, म्हणून इकडं एक हातचा घ्या, इथं झाले 12, बरोबर. पण याचा हातचा इकडे 1 दिलेला होता याला, मग इथं 11 राहिलेले असतील, या 11तून 6 गेले, किती उरले 521 लिटर, किती उरले 521 लिटर. म्हणजे हे लिटरचा हिशोब आपला झाला 521 लिटर. पण आपल्याला ml वजा करायचे. मग हा जो वरचा 1 लिटर आहे ना, वास्तविक हे असं करण्याची गरज नाही, पण सुरुवातीला तुम्हाला समजून सांगतोय, नंतर तुम्ही कसं करायचं हे परत दाखवतो थोडस. हे लिटर झाले. या 1 लिटरचं तुम्हाला काय होईल, 1 लिटर म्हणजे किती हो, 1000 ml. या 1000 ml मधून 525 ml वजा करा. 1 मिनिट आपण थोडं सोपं करतोय 2 तुकड्यातून. आता जरी 1 लिटर तिकडे गेलं तर इथं राहिले 520 लिटर. ठीक आहे, 520 लिटर. 520 लिटर मधून हे वजाबाकी जर केली तुम्ही तर याच्या 475 ml येतात. आपलं उत्तर 475 ml येणार आहे. मग आता हे सगळं उत्तर आपलं असं येणार आहे 475 ml. ठीक आहे, 475 ml, बरोबर. मग आता हे आपण तोडून केलं, याला पर्याय काय असतो, ह्या ml चे लिटर करून घ्यायचे, या लिटरचे ml करायचे आणि वजाबाकी करायचे. इथं काय केलं आपण, हा 1 लिटर मायनस केला, 520 राहिले, या 1 लिटरचा 1000 लिटर केला, इकडं ml केला, 1 लिटरचा 1000 ml केला आणि वजाबाकी केली. तेच तुम्ही इथे मांडून करू शकता. हे 1000 ml करून घेतले तर, म्हणजे हे उदाहरण तुमच्या तुकड्यात होईल, हे इकडे राहील. या 520 मधले 1 लिटर तुम्ही इकडे घेतला, याची वजाबाकी केली, तुमचं उत्तर येणार आहे 475 ml. 2 तुकड्यात मुद्दाम करून सांगितलं. पुढे एकत्रित कसं करायचं हे पण सांगणार आहे. ठीक आहे, चला आजच्या याच्यामध्ये व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे इथे थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी ह्या लिटरचं रूपांतर करणारी उदाहरणं पाहू. ओके, चला आपल्या मित्रांना कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. गुड डे, बाय.